नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आरटीए प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहेत। अनेक लोकांनी आरटीएचे फॉर्म सुद्धा भरलेत, परंतु मित्रांनो अनेक पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे। अनेक ऑनलाईन संदर्भात अनेक प्रश्न होते, ते सर्व प्रश्न आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु अनेक पालकांच्या मनामध्ये एक राहून प्रश्न आहे की सर, समजा आमच्या मुलाचा आरटीमध्ये प्रवेश निश्चित झाला, आम्हाला हवी ती शाळा सुद्धा मिळाली, परंतु आम्हाला काय नेमकी किती फी माफ असणार आहे, म्हणजे पूर्णपणे फी माफ असणार आहे की काही फी भरावी लागणार आहे। आमच्या मित्राने आरटीमध्ये फॉर्म भरला होता, त्याचा नंबर लागला आणि त्याच्याकडून शाळेने काही फी सुद्धा वसूल केली, पण आरटीचं जे परिपत्रक आहे त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत शिक्षण असं नोटिफिकेशन आहे किंवा GR आहे, शासन निर्णय आहे। तर सर, नेमका तुमच्याकडून आम्हाला माहिती मिळाली पाहिजे की नेमकं आरटीमध्ये काय फ्रीमध्ये मिळतं, काही फी भरावी लागते का की काही फी म्हणजे एक रुपया सुद्धा भरावी लागत नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण आरटीचा नंबर जर लागला तर तुम्हाला शाळेमध्ये कोणती फी भरावी लागते आणि कोणती फी तुम्हाला माफ असते, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, समजा तुमच्या मुलाचा आरटीमध्ये प्रवेश निश्चित झाला, तुमचं लॉटरीमध्ये नाव आलं, तुमचं ॲडमिट कार्ड सुद्धा जनरेट झालं, तुमचं डॉक्युमेंट्स पडताळणी झाली, तुम्ही तुमच्या त्या लागलेल्या नंबरच्या शाळेमध्ये गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन सुद्धा कन्फर्म झालं। परंतु मित्रांनो, ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर शाळेने जर समजा तुमच्याकडून काही फी मागितलं तर तुम्ही तिथं त्या ठिकाणी नाराज होऊ शकता का बा, आरटीच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पूर्णपणे फ्री होतं, पूर्ण फी माफ होती, पण आता शाळा फी मागते, असा हे काय नेमकं। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पालकांना मी या ठिकाणी सूचित करतोय की आरटीच्या माध्यमातून तुम्हाला जो प्रवेश फी असते, समजा डोनेशन, इंग्लिश मीडियमला जो डोनेशन घेतला जातो, हा डोनेशन तुम्हाला भरण्याची गरज नाही। आरटीच्या माध्यमातून तुम्हाला प्रवेश मिळाला तर डोनेशन पूर्णपणे माफ असतं। त्याचबरोबर त्या शाळेमध्ये जे ट्यूशन फीज असते, म्हणजे मंथली जी फीज असते, काही शाळांमध्ये मंथली घेतात, काही शाळेमध्ये 3 महिन्याची घेतात, काही शाळेमध्ये वर्षाची 2, असं जसं असेल तसं, पण जी ट्यूशन फी असते ती फी पूर्णपणे माफ असते। त्यानंतर जी एक्झामची फीज असते, परीक्षा फी असते, ती सुद्धा पूर्णपणे माफ असते। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, बुक्सचे पैसे आम्हाला भरावे लागणार का, ड्रेसचे पैसे भरावे लागणार का। तर मित्रांनो, अनेक शाळांमध्ये ड्रेसची फी आणि पुस्तकांची फी ही घेतली जाते, पण मित्रांनो आरटीचा खरा अर्थ असा आहे की पूर्णपणे शिक्षण मोफत। महाराष्ट्रातील अनेक शाळा आहेत की त्या शाळांमध्ये पुस्तकांची फी आरटीच्या विद्यार्थ्याकडून घेतली जाते, त्याचबरोबर ड्रेस फी घेतली जाते, ॲक्टिव्हिटी फीज घेतली जाते। परंतु मित्रांनो, आरटीच्या माध्यमातून तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर तुम्हाला ट्यूशन फीज, डोनेशन फीज, परीक्षा फीज, बुक्सची फीज आणि ड्रेसची फीज पूर्णपणे माफ असते, परंतु अनेक शाळांमध्ये ड्रेस आणि बुकची फी घेतली जाते। तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या मार्गाने असतात, पालकसुद्धा आवाज उठत नाही किंवा पालकांना मुळात तो GR किंवा जे परिपत्रक असतं हे सुद्धा माहीत नाही, त्यामुळे शाळा मागतायत, आपण भरतोय, पालक काय विचार करतो की ठीक आहे, जेवढं झालं आहे तेवढं तरी माफ झालं आहे, भरपूर झालं आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी। परंतु मित्रांनो, आरटीच्या माध्यमातून जर प्रवेश निश्चित झाला तर तुम्हाला सगळी फी माफ असते, फक्त त्या शाळेमध्ये ज्या अदर ॲक्टिव्हिटी असतात, म्हणजे ज्या इतर शाळांमध्ये नसतात, किंवा अदर ॲक्टिव्हिटी हा पार्ट पूर्णपणे शाळेचा असतो, तर त्या शाळेमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात, त्या ॲक्टिव्हिटीची फी मात्र तुम्हाला भरावी लागते, बाकीची पूर्ण फी तुम्हाला माफ असते। त्यामुळे मित्रांनो, आरटीमध्ये जर प्रवेश झाला, कोणती फी भरावी लागते, कोणती फी भरावी लागत नाही, याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आपण या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत, त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा आहे, त्या शासन निर्णयाची व्हिडिओ बनवण्यासाठी कमीत कमी 30 मिनिटं लागणार आहे, व्हिडिओ खूप मोठी होणार आहे। परंतु मित्रांनो, ती व्हिडिओसुद्धा मी लवकरच बनवणार आहे। आरटीच्या माध्यमातून शासनाकडून किती फी माफ असते, शाळा किती फी घेऊ शकते, कोणती फी घेऊ शकते, कारण मित्रांनो मी सुद्धा एक शिक्षक आहे, मला माहीत आहे की शाळेंना जी फी येते गव्हर्नमेंटकडून, आरटीची जी फी येते ती फी किती येते, कोणकोणत्या टप्प्यात किंवा कोणकोणत्या माध्यमातून येते, ड्रेसची येते का, बुकची येते का, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत,
त्या संदर्भात शासन निर्णय आहे, त्या संदर्भात परिपत्रकं खूप अवेलेबल आहेत। परंतु मित्रांनो अर्धा तास जाऊ शकतो ती व्हिडिओ बनवण्यासाठी, ती माहिती तुम्हाला समजावून सांगण्यासाठी। परंतु मित्रांनो थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आरटीची फी कोणती भरायची असते आणि कोणती फी माफ असते। अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। त्याचबरोबर मित्रांनो आपण एक आरटीचा ग्रुप तयार केलेला आहे, त्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। आरटीच्या संदर्भात कोणताही प्रश्न असू द्या तुम्ही त्या ग्रुपवरती विचारू शकता। माझा व्हॉट्सअपचा पर्सनल नंबर सुद्धा त्या ठिकाणी दिलाय, डायरेक्ट कॉल करू शकता, मेसेज करू शकता। A to Z प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असणार आहे। मित्रांनो ही व्हिडिओ अनेक पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।